नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। विखेंवर नाराज असलेल्या भाजपाच्या लोकांनी सुद्धा आम्हाला मदत केली असल्याचा गौप्यस्फोट। 2 ईव्हीएम मशीन वापरण्यात आल्यामुळे दुसऱ्या 2 नंबरला पिपाणी असणाऱ्या चिन्हाला 44,000 मते हे लंके यांचे असून हा डाव विरोधकांनी आखला गेल्याचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार। अहमदनगर महाविकास आघाडीच्या सर्व जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की गेल्या 50 वर्षाच्या परंपरा सांगणाऱ्यांची काय अवस्था झाली हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले आहे। विखेंवर नाराज असलेल्या भाजपाच्या लोकांनी सुद्धा आम्हाला मदत केली। सर्वसामान्य व्यक्तीचे दिवस आल्यावर काय होते हे नगरच्या लागलेल्या निकालातून सिद्ध होते। यांच्याकडे जर नैतिकता असेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे येथील भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले। निलेश लंके डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या नगर जिल्ह्याची बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे पार पडली आणि या नगर जिल्ह्याच्या बैठकी दरम्यान सुरेश शिरसाट यांची आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया नगर जिल्ह्यामध्ये नवीन पक्ष म्हणून प्रवेश करत आहे। तर नगर जिल्ह्यामध्ये लवकरच या पक्षाच्या माध्यमातून संघटन बांधलं जाईल आणि येणाऱ्या लोकसभा येणाऱ्या विधानसभामध्ये DPIचे स्वतंत्र उमेदवार या शिर्डी मतदारसंघ असेल आरक्षित मतदारसंघ याच्यामध्ये देखील उभा करण्यात येतील। या पद्धतीने आमचं नियोजन आहे आणि नवीनच झालेले जिल्हाध्यक्ष डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या शुभेच्छा जिल्ह्याची बैठक आज शासकीय विश्रामगृह झाला संघटनेमध्ये आणि साहेबांनी केला नगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पद या ठिकाणी मला भेटलंय शिरसाट आणि आजपासून यांची या पक्षाची इंडियाच्या जिल्हाध्यक्ष संघटना लावण्याचं किंवा संघटना वाढवायचं काम आम्ही आज डेमोक्रेटिक कष्ट करून नगर जिल्ह्यामध्ये आणि स्वतः नवीन पक्षावर लढण्यासाठी प्रवेश करत आहे। उमेदवार सुद्धा या ठिकाणी लवकरच जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल लोकसभा असेल विधानसभा असेल या ठिकाणी आणि येणाऱ्या विधानसभामध्ये उभा करणार उमेदवार आणि आता इथून नगर जिल्हा जरी माग असेल तर नगर जिल्हा सगळ्याच्या पुढे जाईल अशी मला गॅरंटी। आमचे खूप कार्यकर्ते या ठिकाणी तयार आहेत परंतु त्यांना दिशा नव्हती, आता दिशा भेटली झालेली काळजी करायची गरज नाही। जय लवजी जय भीम। माझा जे प्रवेश झाला संघटनेमध्ये आणि चांदणे साहेबांनी केला डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या ठिकाणी मला भेटलंय संघटना आजपासून या पक्षाची बांधणीच्या संदर्भात संघटना लावण्याचं किंवा संघटना वाढवायचं काम आणि यांनी खूप कष्ट करून घेणार आहेत आणि स्वतः दिले प्रत्येक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल लोकसभा असेल विधानसभा असेल इथून पुढे पात्र होईल। आता त्याच्यासाठी आम्ही नगर जिल्हा जरी माग असेल तर नगर जिल्हा लागलेल्या पुढे अशी मला निवड केली त्याबद्दल गॅरंटी। आमचे खूप कार्यकर्ते ठिकाणी तयार आहेत आणि परंतु त्यांना दिशा नव्हती, आता दिशा भेटली कामामध्ये काळजी करायची गरज समाजासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणार आहोत। समाजाला कुठेतरी एक न्याय मिळावा, समाज कुठेतरी दखल पात्र व्हावा याच्यासाठी पार्टी ऑफ इंडियाच्या पुढे काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व एकजुटीने आणि एक बांधणीच्या संदर्भामध्ये माननीय अजिंक्य दादा यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मीटिंग लावून नियुक्तीपत्र दिले। अध्यक्ष प्रत्येक कार्यकर्त्याची हीच इच्छा आहे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया जिल्ह्यामध्ये पक्ष इथून पुढे राजकारणात सक्रिय राहणार नाही। आज आपण सर्व कुठेतरी दखल पात्र झालेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कार्य करणार आहोत। माझी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो त्यांना। त्यांची नियुक्ती केलेली आहे, इथून पुढच्या कामामध्ये अध्यक्षपदी केलेली आहे। समाजासाठी झोकून देऊन काम करणार आहोत। पक्ष बांधण्यासाठी समाजाला कुठेतरी एक न्याय मिळावा, समाज कुठेतरी पात्र व्हावा याच्यासाठी आम्ही इथून पुढे काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व एकजुटीने आणि पक्ष बांधण्यासाठी खऱ्या अर्थाने काम करेल अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि पार्टी ऑफ इंडिया
सामान्य माणसाला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाहिलेलं आहे हा जो पक्ष आहे याच्या विस्तारासाठी, याच्या वाढीसाठी आज आपण सर्वच या ठिकाणी मित्रपरिवार आलेला आहे आणि ते नियोजन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत. अजिंक्य भैया चांदणे यांनी आमचे सुरेश शिरसाट यांना जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केलेली आहे. शिरके साहेब यांची नियुक्ती उपाध्यक्षपदी केलेली आहे. मला जी जबाबदारी देतील पक्षाची, पक्ष बांधण्यासाठी, संघटन वाढवण्यासाठी, समाजाला न्याय देण्यासाठी, मातंग समाजाची दखल घेण्यासाठी हे काम देतील, ते काम अतिशय प्रामाणिकपणे निभावण्याची या ठिकाणी मी शब्द